अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। मग आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी, आपल्याकडे असणारी जी आकर्षण क्षमता आहे त्यामध्ये वाढ करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय। खरं तर बऱ्याच वेळा मी ज्या कमेंट्स वाचत असते, पर्सनली मी ज्या ज्या व्यक्तींसोबत बोलत असते, त्यामध्ये नेहमीच आपल्यापैकी असंख्य लोकांची एकच समस्या असते, ती म्हणजे ताई मी या व्यक्तीवर प्रेम केलं मात्र तीच दुरावली, मी माझ्या सासूला जीव लावला मात्र तीच आता बदलली, मी माझ्या पतीसाठी बऱ्याच गोष्टी केल्या पण पती आता माझ्या विरोधात केलेला आहे। तर बऱ्याच पतींची कमेंट आहे की ताई मी माझ्या पत्नीसाठी सगळ्या गोष्टी केल्या पण आता तीच पत्नी माझा विश्वासघात करत आहे। बघा, आपल्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती असते ज्यावर आपण मनापासून प्रेम करतो, ज्या व्यक्तीला आपण मनापासून जीव लावतो, त्या व्यक्तीसाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो पण तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते, तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते, तीच व्यक्ती आपल्याला सतत दुखावत असते। बऱ्याच वेळा या गोष्टी आपल्याला असह्य होतात, या गोष्टी आपल्याला सहन होत नाही। बघा, ती आपली कधी बहीण असू शकते, आपला भाऊ असेल, पती असेल, पत्नी असेल, मुलगा मुलगी, नात्यातलं, शेजारचं कोणी, प्रियकर कुणीही असू शकतं की जे आपल्या आयुष्यातून दुरावलेलं आहे। आपल्या आयुष्यात, आपल्या घरातून, आपल्या जीवनातून अशी एक जरी व्यक्ती दुरावलेली असेल, लांब गेलेली असेल, आपला अपमान करत असेल, आपल्याला टार्गेट करत असेल, आपल्याला सतत टॉर्चर करत असेल आणि त्या व्यक्तीला तुम्हाला त्यांची जागा दाखवून द्यायची असेल, त्या व्यक्तीला तुम्हाला पुन्हा तुमच्या आयुष्यात परत आणायचं असेल, त्या व्यक्तीवरती तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून प्रेम करायचं असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे, जी वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुम्ही म्हणाल तो व्यक्ती तुमचा होईल। ज्या व्यक्तीला तुम्ही बघाल ती व्यक्ती तुमच्याकडे प्रेमाने ओढली जाईल। ज्या ज्या व्यक्तीने तुमचा विश्वासघात केला होता ती व्यक्ती तुमच्या पायावर डोके ठेवून माफी मागेल। ज्या व्यक्तीने तुम्हाला भयंकर त्रास दिला होता ती व्यक्ती स्वतः तुमच्याकडे येऊन रडेल। या वस्तूमध्ये इतकी पॉवर आहे, इतकी शक्ती आहे की तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर ही दुपटीने तिपटीने वाढेल आणि जेव्हा तुम्ही ही वस्तू त्या व्यक्तीसाठी तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात कराल तेव्हा 48 तासांमध्येच या वस्तूचा तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल। आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारी करायचा आहे। बघा, कॅलेंडरमध्ये 15 दिवस कृष्ण पक्षाचे दिलेले असतात, 15 दिवस शुक्ल पक्षाचे। शु आणि क्रू, शु म्हणजे शुक्ल पक्ष आणि क्रू असेल ते कृष्ण पक्ष। शुक्ल पक्षातील प्रत्येक दिवस हा उपाय करण्यासाठी खूप प्रभावी असतो। शुक्ल पक्षात केलेला प्रत्येक उपाय हा लाभदायक असतो, म्हणून कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला आता ज्या वस्तू सांगतेय त्या वस्तू घ्यायच्या। सगळ्यात पहिली वस्तू तुम्हाला लागणार आहे काळ्या रंगाची हळद, जिला मसाला हळद म्हणतात, आयुर्वेदिक हळद असेही म्हणतात। काळी हळद कुठेही तुम्हाला भेटेल, जी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी म्हणजे वशी करण्यासाठी काळी हळद ही खूप प्रभावी असते। एक छोटासा तुकडा काळ्या हळदीचा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक चांदीची तार घ्यायची आहे। सोनाराच्या दुकानात किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये तुम्हाला सहज ही चांदीची तार जी आहे ती मिळून जाईल। त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे लिंबाच्या झाडाचं मूळ। लिंबू म्हणजे आता 2 लिंबू असतात, एक कडुलिंब असतं आणि एक लिंबू। तर जे लिंबू ज्याचं सरबत करून पितो त्या लिंबाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ नाही भेटलं, लिंबाच्या झाडाची एखादी सुकी काडी असेल ती घेतली तरीही चालेल। सगळ्यात पहिले काय करायचं, जी काळी हळद आपण घेतलेली आहे ती काळी हळद स्वच्छ पाण्याने थोडी धुवून घ्यायची आहे, थोडीशी सुकून घ्यायची आहे। त्यानंतर या काळ्या हळदीच्या वरती लिंबाची मुळी किंवा लिंबाच्या झाडाची ती काडी तुम्हाला ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर चांदीची तार तुम्हाला त्या दोनही गोष्टींना व्यवस्थित गुंडाळायची आहे। चांदीच्या तारेमध्ये लिंबाचं मूळ आणि काळी हळद दोनही गोष्टी गुंडाळून झाल्या की त्याच्यानंतर ही म्हणजे याची जी पोटली तयार होईल छोटीशी त्या तारीमध्ये गुंडाळून ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे। उजव्या हातात घेतल्यानंतर हाताची मूठ बंद करायची आहे। हाताची मूठ बंद केल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे। ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणायचे आहे, त्या व्यक्तीला तुम्हाला तुमची जागा दाखवून द्यायची आहे, त्या व्यक्तीचा चेहरा फक्त डोळ्यासमोर, डोळे बंद करायचे, त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आणि जो मंत्र सांगतेय तो मंत्र 21 वेळा म्हणायचा। मंत्र नीट ऐका। सर्व व्यापे मोहिनी, सर्व व्यापे मोहिनी सर्वत्र हा,
सर्व व्यापे मोहिनी सर्वत्र हा, सर्व व्यापे मोहिनी सर्वत्र हा, सर्व व्यापे मोहिनी सर्वत्र हा, सर्व व्यापे मोहिनी सर्वत्र हा, सर्व व्यापे मोहिनी सर्वत्र हा. हा एक साधा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. त्याच्यानंतर चांदीमध्ये गुंडाळलेली ही हळद आणि त्याच्यासोबत ही लिंबाची गुळी, दोनही गोष्टी तुम्हाला एका कापडात, लाल काळं पिवळं कुठलेही कापड घ्या, त्या कापडामध्ये तुम्हाला बांधायचं आहे. आता रेडीमेड पिशव्या मिळतात बघा, पोटली टाईपमध्ये, तुम्ही ती घेतली तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे. पिशवी असेल तर तिला म्हणजे जी खेचायला दोरी असते ती खेचा. जर तुम्ही कापड घेतलं असेल तर त्यामध्ये ते घट्ट बांधा. आणि तुम्हाला या शुक्ल पक्षातील शुक्रवारपासून 41 दिवस तुम्हाला ह्या चांदीच्या तारीत बांधलेली ही हळद आणि ते लिंबाचं मूळ तुम्हाला 41 दिवस तुमच्या सोबत ठेवायचं आहे. रात्री जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा तुम्हाला ते तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे. आणि दिवसभर जेव्हा तुम्ही फिराल, बाहेर जाल, कामासाठी बाहेर पडाल, त्या व्यक्तीशी कुठून अधूनमधून तुम्ही कॉन्टॅक्ट कराल तेव्हा फक्त ते जवळ ठेवायचं. 41 दिवस पूर्ण झाल्यानंतर 41वा जो दिवस असेल त्या दिवशी काय करायचं, तर ही चांदीची तार जी आहे ती सोडायची. त्याला बांधलेली चांदीची तार जी आहे ती सोडायची. ही चांदीची तार तुम्ही पुन्हा एखाद्या उपायासाठी यूज करू शकता. मात्र त्याखाली ठेवलेली हळद आणि लिंबाची जी मुळी, लिंबाची जी काडी आहे, या दोनही गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला बाहेर, आपल्या घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली किंवा समोर काहीतरी छान कुंडी वगैरे असेल तर त्या मातीमध्ये दाबून, तुम्ही मातीत दाबून देऊ शकता. किंवा एखादं झाड असेल तर तुम्ही त्या झाडाच्या खाली देखील टाकू शकता. फक्त चांदीची तार जी आहे ती तुम्ही तुमच्या घरी आणू शकता. 41 दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव येईल. जी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दुरावली होती ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल. बघा, आयुर्वेदिक म्हणजे काळी हळद जी भगवान श्री विष्णूंचं प्रतिनिधित्व करते, चांदी जी माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करते, आणि त्यासोबत घेतलेली लिंबाची मुळी जी वशीकरणासाठी सर्वात प्रभावी मानली जाते. जेव्हा तीनही गोष्टी एकत्रित कराल, अभिमंत्रित कराल, आणि जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसाठी, म्हणजे जो व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर गेलेला आहे त्या व्यक्तीसाठी जेव्हा तुम्ही मंत्र स्तोत्र म्हणून त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणून 41 दिवस ही वस्तू जेव्हा तुम्ही तुमच्या जवळ, तुमच्या समोर, तुमच्या स्पर्शात जेव्हा तुम्ही ही वस्तू ठेवाल तेव्हा 41 दिवसांमध्ये ती वस्तू पूर्णपणे सिद्ध होईल. 41 दिवस फक्त तुम्हाला सांगितलेला जो मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे केल्यावरती आणि जेव्हा रात्री तुम्ही झोपायला याल तेव्हा फक्त दोनही टाइम जो मंत्र सांगितलेला आहे तो 21 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. या उपायाने तुमच्याकडे असणारी जी आकर्षण क्षमता आहे ती तर वाढेलच, लोक आकर्षित होतीलच, मात्र तुमच्या आयुष्यात दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती सुद्धा तुमच्या जवळ येईल. कितीही एखादा तुमचा शत्रू असेल तर तोही मित्र होईल. आणि तुम्हाला ज्या लोकांनी त्याचं टार्गेट केलं होतं, टॉर्चर केलं होतं, तर तीही लोक तुमच्या जवळ येतील. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.